राधानगरी तालुक्यात आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावानं साजरी झाली। तालुक्यातील गावागावातील विठ्ठल मंदिरात भक्तांनी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी केली होती। दिवसभर भजन, कीर्तन, हरिजागर असे कार्यक्रम झाले, तर बाल वारकऱ्यांनी काढलेल्या दिंड्या लक्षवेधी ठरल्या। राधानगरी तालुक्यात आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावानं साजरी झाली। पहाटेपासूनच भाविकांनी गावागावातील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती। आम्हाला जरी पंढरपूरला जाता आलं नाही तरी आमचा विठ्ठल आमच्या जवळ आहे, अशा भावना अनेक भाविकांनी व्यक्त केल्या। एकादशीमुळे गावातील वातावरण भक्तिमय झालं होतं। विठ्ठल मंदिरात भजन, कीर्तन, हरिजागर असे कार्यक्रम झाले। तिटवे इथल्या शहीद विद्यालयाच्या बाल वारकऱ्यांनी विद्यालयापासून गावातील ग्रामदैवत चक्रेश्वर मंदिरापर्यंत काढलेली दिंडी लक्षवेधी ठरली। गळ्यात टाळ, मुखात विठू नामाचा जयघोष आणि भगव्या पताका घेऊन बालचमू चिंब पावसात भिजत दिंडीत सहभागी झाले होते। दिवसभर गावागावात विठू नामाचा जयघोष दुमदुमत होता। तालुक्यातील सरवडे, तुरंबे, सोळांकूर, राधानगरी, कपिलेश्वर, पंडेवाडी, नरतवडे गावांबरोबर अनेक विठ्ठल मंदिरात विठ्ठल रुक्माईची आकर्षक पूजा बांधली होती। पंडेवाडीतल्या पालखी सोहळ्याला संपूर्ण गावच एकवटलं होतं। ज्ञानोबा, माऊली, तुकाराम, राम राम, सीताराम अशा जयघोषात राधानगरी तालुक्यातील अनेक वारकरी रंगून गेले होते। त्यामध्ये महिलांचा सहभाग मोठा होता। झिम्मा फुगडीचा फेर धरत महिलांनी दिंडी सोहळ्याची रंगत वाढवली।